तर बघा, अशा पद्धतीच्या शेंगा तुम्हाला माहीत आहेत का? तर याला मुळ्याच्या शेंगा म्हणतात आणि ही गवारीच्या भाजीसारखीच असते. तर अशा प्रकारची मुळ्याची शेंग तुमच्या भागामध्ये मिळते का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही मुळ्याची शेंगाची भाजी मी मटण खिमा घालून करणार आहे आणि ही मटण खिमा घालून केलेली मुळ्याची शेंगाची भाजी एकदम भारी लागते. तर मी योगिता, माझ्या या छोट्याशा नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज मी मुळ्याची शेंग बनवणार आहे आणि ती पण मटण खिमा घालून. तुम्ही प्रत्येक वेळेस शेंगदाण्याचं कूट वापरून ही मुळ्याची भाजी केली असेल, पण आज आपण मटण खिमा घालून करणार आहोत आणि खायला एकदम अप्रतिम आहे. ही मुळ्याची शेंगाची भाजी एकदा खाल तर सारखं सारखं बनवाल. तर बघा, रेसिपीला सुरू करू. तर इथे बघा, मी मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि एकदम कवळ्या अशा ह्या शेंगा आहेत. तुम्ही बघू शकता, हातात घेऊन दाखवते तुम्हाला जवळून. आणि छान असं आपण निवडून घेऊया. जसं गवारी तोडून घेतो आपण भाजी बनवताना, तशाच पद्धतीने इथं आपल्याला या शेंगा असा छान असा तोडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, 1-1 इंचावर आपण इथं हे शेंगा तोडून घेतलेल्या आहेत. तर आता या शेंगा छान असं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया. तुम्ही बघू शकता, ताट भरून इथं शेंगा आपण घेतलेल्या आहेत आणि छान असं निवडून घेतलेल्या आहेत. तर मुळ्याची भाजी करण्यासाठी, मुळ्याची शेंग करण्यासाठी इथं मी सुरुवातीला हळद मिठामध्ये 1 पाव किलो खिमा छान असं शिजवून घेतलेला आहे, 5 ते 6 शिट्ट्या काढून. तर आता आपण मुळ्याची शेंग बनवायला घेऊया. तर इथे बघा, मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापायला आणि त्याच्यामध्ये धुवून घेतलेल्या मुळ्याच्या शेंगा आपल्याला टाकायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण जसं गवारीची भाजी बनवताना गवारी भाजून घेतो, तशाच प्रकारे आपल्याला इथं करायचं आहे. तर या मुळ्याच्या शेंगा आपण कढईमध्ये घातलेल्या आहेत आणि गवारी कसा भाजतो त्या पद्धतीने आपल्याला या मुळ्याच्या शेंगा छान असं भाजून घ्यायचं आहे. तर शेंगा भाजताना थोडंसं आपल्याला 1 चमचाभर तेल टाकायचं आहे. काय होतं, मुळ्याच्या शेंगा थोड्याशा अशा निब्बर लागतात खाताना. त्यासाठी सुरुवातीला 1 चमचा तेल टाकून छान असं मुळ्याची शेंग भाजून घ्यायची, जेणेकरून शेंगा आपल्या छान असं मऊसूत होतात आणि लवकर शिजतात. तर इथे बघा, अशा पद्धतीनं मुळ्याच्या शेंगा मी छान असं भाजून घेतलेलं आहे आणि आता ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर आता फोडणी द्यायला घेऊया. इथे बघा, त्याच कढईमध्ये मी तेल ओतलेलं आहे. तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. आणि 1 मोठे 2 चमचे आलं, लसूण, कोथिंबीरचं मी वाटण तयार केलेलं होतं, फोडणीमध्ये घातलेलं आहे आणि 1 मोठा टोमॅटो छान असं चिरून टाकलेला आहे बारीक. टोमॅटो, आलं, लसूण पेस्ट छान असं फ्राय झाला की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायचं, 1 चमचा लाल तिखट टाकायचं, 1 चमचा धने पावडर टाकायचं, थोडासा गरम मसाला आणि आपलं घरातलं काळं तिखट, कांदा लसूण मसाला टाकायचं आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. तुम्ही बघू शकता, छान असं तेलामध्ये आपण मसाला मिक्स करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये शिजवून घेतलेला मटणाचा खिमा टाकायचं आणि या फोडणीमध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. काय होतं, भाजून घेतले की मुळ्याच्या शेंगा कमी दिसतात. त्यासाठी इथं मी अर्धा किलो मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत निवडून आणि त्याच्यासाठी पाव किलो इथं खिमा घेतलेला आहे. खिमा मसाल्यामध्ये छान असं परतून झालेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये आता टाकलेलं आहे बघा भाजून घेतलेल्या मुळ्याच्या शेंगा. सर्व मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथं. तर बघा, 1, 2 ते 3 मिनिट छान असं आपण खिमामध्ये शेंगा या मिक्स केलेल्या आहेत. अशा पद्धतीची भाजी केली ना, खरंच खायला चवीला खूप छान लागते. तुम्ही एकदा बनवून बघा माझ्या पद्धतीने. एकदा खाल तर सारखं सारखं बनवाल. इथं बघा, मटणाच्या खिम्यामध्ये सर्व मुळ्याची शेंगा आपली मिक्स करून झालेली आहे. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ओतायचं आहे. इथे बघा, मी एक अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आता हे छान असं फिरवून घेऊया आणि 10 ते 15 मिनिट बारीक गॅसवरती आपल्याला ह्या शेंगा छान असं शिजवून घ्यायचं आहे. झाकण लावून ठेवूया. तर 10 मिनिट झालेले आहेत इथं. 10 मिनिटांनी आपण झाकण काढून बघितलेलं आहे. तर मी काय केलेलं होतं, मटण शिजवताना आपण थोडंसं त्याच्यामध्ये हळद मीठ घातलेलं होतं
आणि झाकण काढून अजून वरून थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. तर आता ही मुळ्याची शेंग छान अशी फिरवून घेऊया. आणि आता अजून एक 5 ते 6 मिनिट मध्यम गॅस करायचा आणि शेंगा छान असा शिजवून घ्यायच्या. यातलं पाणी सर्व आटवून घ्यायचं. झाकण लावूया आणि एक 5 ते 6 मिनिटांनी बघूया. तर इथे बघा आपले एक 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. वरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं उकळी पण आलेली आहे आणि आपल्या शेंगामधलं पाणी सर्व आटलेलं आहे. तर बघा एकदम ही मुळ्याची शेंग मी कोरडी पण ठेवलेली नाही. हलकंसं थोडंसंच पाणी आपल्या या मुळ्याच्या शेंगामध्ये आहे. आणि इथं छान असं आपलं मुळ्याची शेंग तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपलं मुळ्याची शेंग शिजलेली पण आहे. गॅस बंद करूया आणि खाली काढून घेऊया. तर इथे बघा मुळ्याची शेंग मी गॅस खाली उतरवलेली आहे आणि इथं तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त असं आपलं मुळ्याची शेंग मटण खिमामध्ये तयार झालेली आहे. आणि अशा पद्धतीची भाजी तुम्ही बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा. तर आता ही भाजी ताटामध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे मटण खिमामध्ये घालून केलेल्या सर्व भाज्या मला खायला खूप आवडतात. तरी ते बघू शकता तुम्ही किती मस्त आपलं मुळ्याची शेंग मटण खिमामध्ये तयार झालेली आहे. आणि कमी तेलाची इथं मी चपाती केलेली आहे. पांढरी जास्त तेल लावलेलं नाही. अशा पद्धतीची चपाती या भाजीसोबत खायला एकदम छान लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. तोंडाला जर काही चव नसली तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की बनवून खावा. धन्यवाद.